मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी परभणीत सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सर्वपक्षीय मोर्चासाठी खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर, मनोज जरांगे पाटील, मुलगी वैभवी, भाऊ धनंजय देशमुख हे परभणीत दाखल झालेत। थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे। नूतन महाविद्यालयातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घ्यात। पंकज क्षीरसागर आपल्यासोबत आहे। पंकज, किती वेळामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि कोण कोण नेते आता मोर्चासाठी दाखल झालेत? काहीच वेळामध्ये हा मोर्चा आता मार्गक्रमण करणार आहे, कारण परभणीमध्ये मनोज जरांगे पाटील असतील, त्यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख असतील, त्याचबरोबर त्यांची मुलगी वैभवी असेल, हे सर्वजणच इथं दाखल झालेले आहेत। ज्योती मेटे असतील, या सर्वजण इथं आलेले आहेत। महिला मोठ्या प्रमाणावर आलेल्या आहेत। एक मिनिट, नेते जे आहेत ते सर्वपक्षीय नेते इथं आलेले आहेत आणि आपण जर बघितलं तर काही वेळामध्ये हे मोर्चा जो आहे तो मार्गक्रमण करणार आहे। संतोष देशमुख यांची जी काही निर्गुण हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ, तसेच यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशी देण्याची मागणी जी आहे ती मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे। सर्वपक्षीय सर्वधर्मीय असा हा मोर्चा असणार आहे, त्यामुळे सर्वच पक्षाचे नेते असतील, पदाधिकारी असतील, सामान्य नागरिक असतील, हे सर्वच जण या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। काही वेळामध्ये मनोज जरांगे पाटील असतील, संतोष देशमुख यांचं कुटुंबीय असेल, हे इथं दाखल होत आहे आणि आपण जर बघितलं तर मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि ज्योती मेटे असतील, त्यानंतर महिला असतील, हे सर्वजण जे आहेत ते मार्गक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा निश्चितच विचार करण्यासारखा मुद्दा आहे, कारण ती आपण म्हणताय त्याप्रमाणे ती एक समान कडी आढळून येते आहे की जे काही आरोपी अटक होत आहेत ते पुण्यातूनच अटक होत आहेत। काय वाटते ताई, एकूणच आज 2 आरोपी अटक झालेत, एक जण अजूनही अटक झालेला नाहीये? नाही, ही बऱ्याच उशिराने झालेली कारवाई आहे आणि मला असं वाटतं की ही CID कडे तपास गेल्यानंतर ही बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेली कारवाई आहे। परंतु हरकत नाही, देर आहे दुरुस्त आहे म्हटल्याप्रमाणे उर्वरित 3 आरोपींपैकी आज 2 आरोपी अटक झालेले आहेत। उर्वरित 1 आरोपीलाही त्वरित अटक होणे आणि सर्व आरोपींविरुद्ध जलद गती हा सगळं ही कायदेशीर प्रक्रिया राबवून कारवाई होणं गरजेचं आहे। एकूण काय वाटते, पोलीस असतील, त्यानंतर CID असेल, आता SIT नेमण्यात आलेली आहे, अजून म्हणजे इतक्या दिवसानंतर हे 2 आरोपी अटक होतात, 1 आरोपी अजूनही अटक होत नाहीये, काय वाटते? एकूण एक गृह मंत्रालयाचं या सर्व ह्याच्यामध्ये विशेष लक्ष आहे असं वाटतंय? गृह मंत्रालयाने मला असं वाटतं की विशेष लक्ष दिलेलं आहे। राज्याच्या माननीय गृहमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की सर्व दोषींविरुद्ध कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि मला वाटतं की त्यानंतरच ह्या तपासाला गती आलेली आहे। तर महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत, काय वाटते, एकूण काय भावना आहेत? ज्या क्रूर आणि निर्दयपणे महाराष्ट्रात घटना घडलेली आहे, परभणीच्या लगतच्या जिल्ह्यामध्ये ज्या क्रूरपणे आणि निर्दयी हा अंग अक्षरशः थरकाप जीवाचा उडवणारा आहे। संतोष देशमुख अण्णांच्या लेकीला, त्यांच्या विधवा पत्नीला न्याय मिळवण्यासाठी आणि भविष्यात महाराष्ट्रामध्ये परत अशा घटना घडू नये, जरब बसण्यासाठी म्हणून आज पूर्ण महिला वर्ग निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे। काय वाटते तुम्हाला एकूणच या सर्व प्रकारावर? खरं तर संतोष भाऊ देशमुख यांच्या मारेकऱ्यांनी अतिशय क्रूरपणे त्याची हत्या केलेली आहे आणि अद्याप एवढी सोशल मीडिया आणि प्रकरण उतरून धरलेलं असताना सुद्धा आणि एवढं काही सायबर पुढे गेलेलं असताना सुद्धा अजूनही आरोपी अटक होत नाही, ही फार खेदाची बाब आहे। आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मातोश्री सुद्धा सहभागी झालेल्या आहेत या मोर्चामध्ये, काय वाटते ताई या सगळ्या घटनेवरून? योग्य न्याय मिळावा देशमुख कुटुंबाला, आरोपींना शिक्षा व्हावी, फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली जाते। हो नाही, शासन बरोबर जे गुन्हेगार आहे गुन्हेगाराला योग्य तो न्याय देईल। तर आपण बघितलं तर महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या आहेत आणि काही वेळामध्ये हा मोर्चा जो आहे तो पुढे मार्गक्रमण करणार आहे। हातामध्ये मोठ्या प्रमाणावर फलक इथं आहेत की न्याय हवा आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आणि आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी जी आहे ती केली जाते। आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील असतील, त्यानंतर संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही काही वेळामध्ये या मोर्चाच्या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर हा मोर्चा जो आहे तो पुढे मार्गक्रमण करणार आहे आणि मोठी गर्दी जी आहे या मोर्चाला झालेली पाहायला मिळत आहे।
पंकज, हा मोर्चा कुठून कुठपर्यंत जाणार आहे? या मोर्चाचा मार्ग कसा असेल? हा मोर्चा जो आहे तो नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून हा मोर्चा पुढे निघणार आहे आणि यानंतर शहरातील शनिवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत हा मोर्चा जो आहे तो संपणार आहे आणि त्याच ठिकाणी हे सर्वजण जे आहेत ते मनोगत व्यक्त करणार आहेत. नक्कीच. आतापर्यंत कुठले कुठले नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत? काही खासदार, काही आमदार देखील यामध्ये सहभागी होणार असल्याचं समजत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय जाधव असतील, आमदार राहुल पाटील असतील, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर असतील, त्यानंतर भाजपचे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, शरद पवार यांच्या सर्वच पक्षांचे जे पदाधिकारी आहेत हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. काही वेळामध्ये सुरेश धस असतील, त्यानंतर संदीप क्षीरसागरही येण्याची शक्यता या मोर्चामध्ये आहे आणि मनोज जरांगे सुद्धा इथं आलेले आहेत, परभणीत दाखल झालेले आहेत. संतोष देशमुख यांचं कुटुंबीय म्हणजे त्यांचा भाऊ धनंजय देशमुख असतील, त्यानंतर त्यांची मुलगी वैभवी देशमुख हे सुद्धा परभणीमध्ये दाखल झालेले आहेत. काही वेळामध्ये ते मोर्चाच्या ठिकाणी दाखल होतील. एकंदरीतच हा मोर्चा जो आहे जो छत्रपती शिवाजी महाराज मैदानापर्यंत पोहोचल्यानंतर त्या तिथे गेल्यानंतर कुणाकुणाची भाषणं होणार आहेत याबद्दल काही कळू शकलंय का? तिथं प्रामुख्यानं जर बघितलं तर धनंजय देशमुख बोलतील, त्यानंतर वैभवी देशमुख, संतोष देशमुख यांची मुलगी आहे ती सुद्धा बोलणार आहे. त्यानंतर मग सुरेश धस असतील, खासदार असतील, परभणीतील आमदार असतील, हे सर्वच जण त्या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. पंकज, साधारण बघायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं परभणी देखील चर्चेत होतं आणि आत्ता देखील सर्वपक्षीय जो मोर्चा आहे तो परभणीतूनच निघतोय. परभणीची का बरं निवड झाली असावी असं वाटतं? जेव्हा बीडमध्ये हा मोर्चा पहिल्यांदा निषेधाचा मोर्चा निघाला त्यानंतर परभणीतील सर्व पक्षीय असतील, सर्व धर्मीय जे काही पदाधिकारी आहेत यांनी बैठक घेतली. कारण परभणीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर इथं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या पुतळ्याच्या समोरची संविधान शिल्पाची तोडफोड विटंबना करण्यात आली होती. परभणीमध्ये सुद्धा हे वातावरण जे आहे ते अतिशय काही दिवस गरम झालेलं होतं. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, त्यानंतर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांचाही मृत्यू झाला. आज जवळपास 20 ते 22 दिवस झालं त्या संदर्भातलं सुद्धा धरणे आंदोलन जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पुतळ्याच्या समोर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी सुरू आहे. आणि यानंतर जे काही बीडमध्ये झालं या दोन्हीचा आक्रोश जो आहे तो इथं दिसून येतं आणि त्यामुळंच इथं सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, सर्व जातीय जे नागरिक आहेत ते या मोर्चामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपक. पंकज, हा जरी मुक मोर्चा असला तरी जेव्हा या मोर्चाची समाप्ती होणार त्यानंतर भाषणं होणार आहेत, परंतु आत्ता जे आजूबाजूला मोर्चेकरी पाहतो या मोर्चेकऱ्यांचं काय नेमकं म्हणणं आहे, काय त्यांच्या भावना आहेत, आपल्याला जाणून घेता येतील का? तर आपण जर बघितलं तर सर्व मोर्चेकऱ्यांच्या ज्या भावना आहेत त्या तीव्र आहेत आणि यामध्येच आपण जर बघितलं तर घोषणाबाजी जी आहे ती घोषणाबाजी सुद्धा केली जाते. यामध्ये जे काही राजकारण केलं जातं किंवा विरोधकांकडून आरोप केला जातो यामध्ये कोणालाही माफी न देण्याची मागणी केली जाते. आपण काही आंदोलकांशी बोलूया. काय वाटतंय, काय मागणी आहे तुमची? पूर्ण संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आता आज पकडलं म्हणते. 15-20 दिवस काय केले यांनी? हे शासनाचं राज्य. आज तुम्हाला सांगतो एक सोमनाथ आमचे बंधू सूर्यवंशी यांचं हे म्हणा त्या पोलिसावर काही कारवाई नाही. आणि आज एक तुम्हाला सांगतो एक पारवा शिवारात एक अत्याचार झाला, दरोडा झाला, त्याच्या संदर्भात बी काही कारवाई नाही. याच्यात आम्हाला एकच मागणी आहे, यांना फाशी शिक्षा, याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. तुम्हाला काय वाटतं या प्रकरणामध्ये जे परभणी ते मोर्चा निघत आहे त्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे. जे मोकाट आरोपी आहेत त्यांना पकडून फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ही सर्व परभणीकरांची आणि बीडमध्ये जो हाहाकार माजलेला आहे बीड जिल्ह्यात तो थांबला पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे. आपण जर बघितलं तर मनोज जरांगे पाटील असतील, त्यानंतर त्यांचे कुटुंबीय संतोष देशमुख यांचे कुटुंबीय जे आहेत ते सुद्धा इथं दाखल झालेले आहेत. आंदोलनाच्या ज्या ठिकाणाहून हे मोर्चा निघणार आहे त्याच मैदानासमोर हे सर्व दाखल झालेले आहेत आणि आता काही क्षणामध्येच हा मोर्चा जो आहे तो मार्गक्रमण पुढे करणार आहे. आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांचं आगमन जे आहे ते मोर्चाच्या ठिकाणी झालेलं आहे आणि
इथूनच आता मोर्चाला काही क्षणामध्ये सुरुवात होणार आहे. मोठ्या प्रमाणावर जे नागरिक आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे सर्वपक्षीय नेते आहेत, हे सर्वच जण या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सर्वच जण या घटनेचा निषेध करून कारवाईची मागणी करत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या मार्गावरून खरं तर हा मोर्चा जाणार आहे त्यामुळे स्वाभाविकच गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्यामुळे वाहतुकीत काही परभणीमध्ये बदल करण्यात आलेत का? हा जो मार्ग आहे हा शहरातून जाणारा मार्ग आहे आणि शहराच्या बाहेरून मोठी जी जड वाहतूक आहे ती जड वाहतूक शहराच्या बाहेरून वळवण्यात आलेली आहे. आणि हा जो मार्ग ज्या मार्गाने मोर्चा जाणार आहे तर या मार्गावर शहरातील बाजारपेठ असल्यामुळे इथल्या मार्गामध्ये काही बदल करण्यात आलेला नाही. मात्र बाहेरून मोठी वाहनं जी आहेत ती मोठी वाहनं बाह्यवळण रस्त्यावरून वळवण्यात आलेली आहेत आणि काही जी छोटी वाहनं आहेत ती अंतर्गत रस्त्यांवरून वळवण्यात आलेली आहेत. सध्याच्याला आता मोर्चा जे आहे तो काही क्षणामध्ये सुरू होईल, कारण मनोज जरांगे असतील आणि संतोष देशमुख यांचं कुटुंबीयही इथं दाखल झालेलं आहे. दीपक, पंकज, ज्यावेळेला मनोज जरांगे पाटील हे या मोर्चासाठी निघत होते त्यावेळेला त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली होती आणि अनेक त्यांनी आरोप देखील केलेले होते. ते नेमकं काय म्हणाले होते, काही कळू शकले का? त्यांचा काय नेमका आरोप होता? सातत्यानं जर बघितलं तर जी दिरंगाई पोलीस कारवाईमध्ये होतीये त्या अनुषंगाने त्यांनी भाष्य केलं. त्यानंतर आपण जर बघितलं तर आज 2 आरोपींना अटक करण्यात आलेली. यामधले जे प्रमुख आरोपी होते त्यांना अटक करण्यात आलेली. एका जणाला जी आहे ती अटक राहिलेली आणि त्यांचं म्हणणं आहे की या सर्व प्रकरणाची जी सखोल चौकशी जी आहे ती झाली पाहिजे. कुणालाही यामध्ये सोडता कामा नये. जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे आणि या कारवाईमध्ये कुणीही अडथळा ठरू नये आणि पोलीस प्रशासनाने ही निष्पक्ष कारवाई यामध्ये करावी अशी त्यांची मागणी आहे. नक्कीच पंकज, या मोर्चाबद्दलचे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा कुठल्याही क्षणी आता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चावर आपलं लक्ष असणार आहे. परभणीमध्ये हा सर्वपक्षीय मूकमोर्चा निघतो आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, त्यासोबतच जे मुख्य आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी घेऊन हा सर्वपक्षीय मोर्चा, सर्वधर्मीय मोर्चा आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.